राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, छावा संघटनेचे जे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांचा अजितदादा पवार यांनी राजीनामा घेतला आहे. या सर्व प्रकाराकडे कसं बघताय? मुळामध्ये एक लक्षात घ्या की काल छावा संघटनेचे जे काही आमचे सहकारी बंधू आहेत त्यांनी निवेदन द्यायला आले होते. निवेदन दिल्यानंतर ज्या आक्रमकतेपणे नाही म्हणणार, आगस्ताळेपणामध्ये ठीक आहे शेतकऱ्यांची मागणी करण्यासाठी त्यांनी ते निवेदन दिलं होतं. परंतु त्या हॉलमध्ये हा विषय नाही, म्हणजे ही घटना नाही घडली. बाहेर जी घटना घडली त्यावेळी सांगत होते की जी काय आहे की बाबा असंवेदनशील बोलण्यात आलं, करण्यात आलं. तर मुळामध्ये याचे सगळ्याची दखल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घेतली आणि त्यांनी त्याची माहिती करून ज्या पद्धतीने सूरज चव्हाणचे जे काही व्हिडिओ आले होते त्याच्यावर त्यांनी अशी मारहाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचारांचा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणार आहे आणि दादांनी त्याच्यावर कडक भूमिका घेऊन सूरज चव्हाणला मुंबईला बोलून जी काही कारवाईची मागणी छावा संघटनेच्या माध्यमातून केली होती त्यांनी तसा आदेश आमच्या सूरज चव्हाण यांना दिला. त्यांच्यावरती कारवाई केली आणि ही कारवाई तर केलीच, परंतु गुन्हा दाखल होताना सुद्धा कुठेही पोलिसांना थांबवलेलं नाही आहे. त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा पण दाखल झालेला आहे. तर या सर्व प्रकरणावरती रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलं आहे की जे कृषी मंत्री आहेत, म्हणजे मोठा मासा पेक्षा लहान माशाचाच गळा घेतला जाईल, कारण मोठ्या माशाला वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार आहे. आता कसं आहे, रोहिणी ताई या विरोधात आहे. निश्चित कालपासून जो कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यावरनं शेतकऱ्यांच्या पुत्रांचा सर्वांना त्रागा झाला, एक चीड निर्माण झाली. त्यातनंच छावा संघटनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते प्रांत अध्यक्ष जेव्हा दौऱ्यावर होते त्यांना निवेदन द्यायला गेले. आम्ही सत्तेत आहोत, सत्ताधारी आहोत, निश्चितच ते निवेदन घेणं, स्वीकारणं, परंतु ही जी काही नवीन पद्धत चुकीची उदयाला येते तीही येता कामा नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एक पदाधिकारी म्हणून सूरज चव्हाणकडनं जी काही कृती व्हिडिओमध्ये दिसते त्याचं समर्थन ना पक्षाने केलेलं आहे ना पक्षाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. आणि अजितदादांनी त्याची दखल घेऊन तातडीने बोलून त्याच्याकडनं राजीनामा लिहून घेतलेला आहे. म्हणजेच अजितदादांनी कुठल्याही चुकीच्या बेकायदेशीर कृत्याचं समर्थन केलं नाही. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी ती कारवाई करून किंवा त्या मारामारीचा निषेधसुद्धा व्यक्त केला, ट्विट केलं त्यांनी आणि रोखठोक भूमिका त्यांची नेहमीप्रमाणे जी आहे ती मांडलेली आहे. आणि छावा संघटनेने पण तसे ते जे काही व्हिडिओ पाठवले होते की बाबा त्यांचं म्हणणं होतं की निवेदन देऊन आल्यावर आम्ही बाहेर लोकशाही पद्धतीने घोषणा देत होतो. तर हे सगळ्याची माहिती घेऊन अजितदादांनी आमच्या पदाधिकाऱ्यावर चुकीच्या केलेल्या कृत्याची कारवाई आणि शिक्षा दिलेली आहे. पण आपल्याच पक्षाचे मंत्री असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात रमी गेम खेळला आहे, त्याच्यामुळं सर्व स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. ह्या सर्व गोष्टीकडे कसं बघताय? त्याच्या संदर्भात सुद्धा अनेक वेळा जेव्हा कृषी मंत्र्यांकडनं चुकीचं वक्तव्य गेलं तर माननीय अजितदादांनी सक्त ताकीद तंबी दिलेली आहे. हा जो विधान भवनामध्ये निश्चितच आमदारांनी, मंत्र्यांनी असे मोबाईलवर रम्मी किंवा काही व्हिडिओ पाहणं हे चुकीचं आहे. त्याच्यावरही त्याची एखादी तक्रार आल्यानंतर त्याची पूर्ण माहिती घेऊनच कारवाई करणार ना. कारण डायरेक्ट तक्रार आली, माहिती न घेता कारवाई अजितदादा तरी करत नाही, परंतु त्याच्यामध्ये जी चूक आढळली तर निश्चितच किंवा त्याच्यामध्ये जो काही समोर येणार आहे निश्चित त्यावर सुद्धा अजितदादा कारवाई करतील. याआधीसुद्धा त्यांच्या चुकीवर अजितदादांनी तंबी त्यांना दिलेली आहे. आता जो व्हिडिओ कृषी मंत्र्यांच्या समोर येत आहे त्याच्यावर पक्ष बसून आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्व माननीय अजितदादा निश्चित योग्य ती कारवाई करतील. सध्या राज्यभरामध्ये हनी ट्रॅपचा विषय खूप मोठा चर्चिला जात आहे. विजय वडेट्टीवार असेल किंवा संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं आहे की जे शिंदे सरकार आलं ते हनी ट्रॅपमुळे आलं किंवा जे एकनाथ शिंदे गटातले जे काही आमदार आहे ते हनी ट्रॅपमुळं भाजपाला जाऊन मिळाले आणि त्यांचं सरकार आलं, असं त्यांनी एक वक्तव्य केलं.
आता मुळामध्ये हॅनी ट्रॅप जे काही वडेट्टीवार किंवा राऊत सांगतायत, माझं म्हणणं आहे की ते आरोप करत असताना त्याला काहीतरी ॲथेंटिक पुरावा किंवा तशी त्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे रोज उठून काही आरोप केले आणि ते विरोधक आहेत म्हणून खरे ठरतात असं होत नाही. जर तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्याच्यासाठी त्यांना ती नावं, तो पुरावा, त्या ज्यांच्यासोबत हनी ट्रॅप झाला आहे किंवा ते त्याला बळी पडलेले आहेत ते काहीतरी द्यावं ना. उद्या समजा त्यांनी एखाद्या मंत्र्याचं हनी ट्रॅपमध्ये नाव दिलं आणि ते निघतच नसेल तर मग कशा पद्धतीने हनी ट्रॅप झाला तुम्ही म्हणणार आहे. म्हणजे राऊत साहेब म्हणतात आणि वडेट्टीवार म्हणतात म्हणून हनी ट्रॅपवर विश्वास ठेवण्यासारखा गरज नाही आहे. कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये सांगितलं की कुठला हनी आणि कुठला ट्रॅप. काहीतरी आपण ज्याच्यावर आरोप घेतोय, आपण ज्याच्यावर आक्षेप घेतोय त्याच्यावर तुम्हाला तशी घटना, तसे त्याचे पुरावे, ज्यांच्यासोबत हनी ट्रॅप झालेत त्यांचीवर तरी नावं सांगावीत ना. का नुसती असं वेग बोलून ही सत्ता आली आणि ती सत्ता आली हे आरोप करणं चुकीचं. आणि आता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की महाराष्ट्राच्या नाही सगळ्याच राजकारणासाठी काही आरोप करू शकतात. ते आरोप सिद्ध होणं, त्याचे सक्षम पुरावे देणं हेही तितकेच जबाबदारीचं काम आहे. खरं तर आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात खरं तर उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे तर एकत्रित येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणजे त्यांचं मनोमिलन असेल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये झाली. या सर्व गोष्टींचा कुठंतरी तुमच्या राष्ट्रवादीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो का? एकनाथ शिंदेवरती ह्याला फटका बसू शकतोय का? आमच्यावरती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तर याचा काहीच फरक पडत नाही. आणि आम्ही दुसरा पक्ष काय करतोय, ते कुणाला भेटतायत, कुठं उठतायत, कुठं बसतात हे आम्ही पाहायलाच जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय अजितदादा हे प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या जनतेसाठीचे प्रश्न, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. कारण का माननीय अजितदादांनी जेव्हा सत्तेला साथ दिली तेव्हासुद्धा विजन तेच होतं. दादांचं एक वाखाणण्यासारखा गुण आहे की ते काही लपून ठेवत नाही, लपून कुठं त्यांच्या चर्चा होत नाही, जे आहे ते समोर. कारण का ज्यावेळी दादांनी पाठिंबा दिला त्यावेळी जे आत्ता शरदचंद्रजी गटातले आमदार आहेत तीच लोकंसुद्धा त्याच्यात समाविष्ट होती, त्यांनी सह्या दिल्या होत्या. पण कालांतराने ते बदलले. असो, तो त्यांचा विषय आहे. परंतु ठाकरे बंधू एकत्र येऊ नको येऊ, दोन पक्ष आहेत त्यांचे, दोन पक्षाचे त्यांचे अध्यक्ष, त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा आहे. त्याच्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकडे लक्ष देत नाही. आमचं विजन आमच्या लोकांवर, लोकांचे प्रश्न मांडण्यावर आणि त्याच्यावर आहे. आपण बघू शकतोय की खरं तर अजितदादा पवार यांना जनसामान्य प्रश्नांची जाण आहे आणि आमचं विजन जे आहे ते जनसामान्यांचे प्रश्न सोडवणं हेच विजन घेऊन आमचा पक्ष जे आहे तो पुढे मार्गक्रमण करतोय अशी भूमिका जी आहे ती रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिछेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.